हे गाईज, आजच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. वेलकम गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. द हर्ष फ्युजन. मी आहे हर्ष आणि ही आहे माझी बहीण हर्षाली. आज आम्ही करणार आहोत पनीर भुर्जी. फर्स्ट टाइम कुक करतोय हा, मी त्याला सांगेन तो बनतो. ओके, तर गाईड माझं. काय जमलं नाही तर जमेल. आता आपण सुरुवात करायची का? आता हे सांग, हे कोणी कोणी केलं? हे सगळं केलंय हा माझ्या दीदीने. हा, कारण चॉपिंग बिपिंग अजून त्याला येत नाही. काहीच नाही, मी फक्त पटेली करणार इकडे, बस बाकी काय नाही त्याला करणार. नाही करा, ट्राय तर करेन, ट्राय करते. छान होईल. ठीक आहे, माझ्या हातची चव तुम्हाला दाखवतो एकदम घाम गाळून. घाम घालायला नको आम्हाला. आता आम्ही आमचं आणि पनीर सीन झालं. आम्ही पनीर ठेवलं फ्रीज मध्ये. तो इतका कडक झाला, बर्फ. हर्ष उन्हात घेऊन बसलेलं. मी उन्हात घेऊन बसलेलो. मला आता ते व्हिडिओ आहे, मी दाखवेल तसं. तो पनीर बघा कुठे मी ठेवलाय, उन्हात. बिकॉज नरम व्हायला तो आता पूर्ण थंड होऊन पूर्ण कडक झालाय. तुम्हाला दाखवते एवढं. ई तुटतच नाही. आता मी पनीर काढतो. पहिले मेन इन्ग्रेडियंट्स आपण सांगू. पहिले म्हणजे काय करतो आपण, पनीर भुर्जी. तर त्यासाठी काय येणार आहे? काय लागणार आहे? पनीर काय. मी माझं काय सॉरी. तर पनीर खुश करून घेतलं, म्हणजे काय स्मॅश ना. स्मॅश केलंय. स्मॅश म्हणजे एकदम स्मॅश नाही, छोटे छोटे करायचे, छोटं करायचं. लाईक अंडा भुर्जी करतो आपण तसं. हे आहे टोमॅटो. ओके. मिरची, ठीक आहे. अद्रक, धन्य, अद्रक आणि कांदा. हे सगळं चॉप करून घ्यायचं आहे. आणि लागणार म्हणजे तेल आणि काही पण मसाले वापरू शकतात. तेल पण वापरू, पण आम्ही तूप नाही सध्या घरामध्ये वगैरे खात पण नाही. मला तेल. ठीक आहे. तर आपण पहिले स्टार्टिंग गॅस पासून करूया. मला चाय गरम करता येतो. आता पहिले काय टाकायचं? हे टाकायचं आहे. पहिले मसाले टाकणार, पहिले तेल टाकणार. हा, पहिले मसाले टाक. तेल टाक, मग हे टाक. पहिले काय टाकणार सांग? पहिले तेल घाल. गरम होते ना, गरम झाल्यानंतर टाकू ना. तेल पण गरम व्हायला टाइम अच्छा, सॉरी. लागेल. बस. हे साधारण बस? 1 चमचा टाका ना भाई. एवढं याच्यात काय होईल? थोडंच तेल घेतलं तरी पण, कारण याला पण हेच होत आहे म्हणून. त्यात पाणी टाका नाही, त्याच्यात टाकून. खरंच काय टाकायचं? नाही टाक, पाणी टाकतात का बरं म्हणून. गाईस, पाणी टाकायचं नाहीये. काय तेल कमी वाटते मला. अजून टाकूया आपण. बस. मी घेतलं अजून थोडं तेल. कमी वाटते. थोडं अजून म्हणजे 1 चमचा. ए, 1 चमचा, अर्धा. अर्धा चमचा. अजून तेल लागणार म्हणजे टाकलं. ओके. आता हे थोडं गरम होऊन द्यायचंय. काय तुम्हाला असं वाटतं की आमचं फॅट वाढायला, ह्या वाढायला, त्या वाढायला आमचं काहीच होत नाही? तुमचा फॅट वगैरे नाही वाढणार. आमचं असं राहतं. आम्ही काही पण खाऊ, किती पण जंक फूड खाऊ दे, काही पण खाऊ दे, गोड खाऊ दे. काय नाही, बाकी त्यांचं कसं वाटतं आम्हाला कळतच नाही. पुढे 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 काय टाकायचं? असं बघायचं जरा, असं तेल गरम झालं. येतं बोलता? नाही, पूर्ण नाही मला अजून पण. विसरलं ते समजलं. का तुमच्या शाळेत बोलायचं? आमच्या शाळेत आपण नाही शिकलो. आमच्या शाळेत बोलायचं. शाळेत पद्धतीने नाही बोलायचं. मी पण बोलायचे ते, पण नंतर हे दुपारी बोलायचे, सकाळी बोलायचे. हा, भारताच्या सगळ्यांनी सांगून ठेवलेलं काय ना, तसं काय टायमाला बोलायचं. आता काय करायचं पुढे? सांग ना पुढे काय करायचं. पुढे आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात. आणि तो असा ब्राउनिश थोडासा झाला की त्याच्यामध्ये मग मिरची, टोमॅटो, अद्रक असं थोडं घालून. कांदा जाळायचा नाही, जाळायचा नाही कांदा. ब्राऊन तेव्हाच होतो ना. ब्राउनिश मीन्स आता तुला कसं सांगू, तपकिरी काय तपकिरीला काय म्हणतात मला माहिती नाही. जेवताना आईच्या गावात, मीच्या गावात बोलायचं नाही. मी मम्मीच्या गावात, पप्पाच्या गावात. काय करायचंय? टाकू हे टाकू. कांदा पूर्ण टाक. आता पूर्ण कांदा टाकतोय. आता हे उडे मागे राहा. सवय नाही घालणं पटपट. अच्छा, बरोबर.
हे का ठेवलं? त्यातच नैवेद्य. नाही भातात तंगी आली आणि माणसाला काय सुचलंय. आमच्याकडे गॅस अजून एक आहे सिलेंडर. आमचं लग एवढं भारी आहे. न्यूज यायच्या आधी आमच्याकडे सिलेंडर आलेला. आहे का तुमच्याकडे? तरी गाडी घालून घ्यायचं थोडंसं लावायचं. आणि मला सवय नाही कोणाला इन्स्ट्रक्शन द्यायची. पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन द्यायची मला हसायला येतंय. म्हणजे माझा हात असं मला करायचं मला. झालं? आताच घातलाय. थोडा वेळ लागेल. किती मिनिटं? त्यांना माहिती किती वेळ लागतो. नाही माहित, आपण सांगतो रेसिपी. कसं माहित नाही. मिनिटं कळत नाही मला. बघितल्यावर काय मी काय प्रो नाहीये. 5 मिनिटं पकडून धरा. 5 मिनिटं नाही. 2 मिनिटं. 1 मिनिट फक्त. 2 मिनिटं. 1 मिनिट. 2. त्यानंतर आपण काय घालणार आहोत? मिरची टोमॅटो. टोमॅटो. थांब जरा. घाल. आता यानंतर टोमॅटो असे घालायचे. टोमॅटो उडले. हे उडते. तू एवढं पुढे का जातोय मग? असं कुठे घालणार? हलवते. गेले टोमॅटो पण. आता आमचे भाजी आले. भाजी खाऊन जा. भाजी भाजी खाऊन जा. पनीरची भुर्जी त्याच थोडंसं कमी गेलं. कमी केलाय. आणि हे थोडं mix आमच्या करून- दाजीने तर खूप करता. हे थोडं जलवा है हमारा. घ्यायचंय. आमचे दाजी मास्टर शेफ मध्ये गेले. आमच्या पप्पांना काय येत नाही आणि याला नाही येत. पण आता येऊन लागत. माझ्या पप्पा चहा करायला शिकलेत पण. पप्पांवर गेले. मिरची घाल. आता लगेच मिरची. हे पण आणलं. तर मिरची आणि अद्रक. मिरची टाकली. मिरची आणि अद्रक. ओके. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मी थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवते मी. त्याच्यावर असं पाणी घालायचं. मिक्स करून घेऊया. घालून नका ते कट करून ठेवलं काय. थोडस काय बोलतो त्याला, काय? टोमॅटो असे थोडेसे मऊच्या भाज्या घालून टाकली का? कापवले बघा. मला द्या थोडी. ओके. घे. आता हे मिक्स करून घेतले. यानंतर येणार म्हणजे जे मेन असतात काय बोलतात त्याला, मसाले. मेन इन्ग्रेडियंट असतात ते मसाले. आणि मीठ पण टाकायचंय. ते राहून गेलं आमचं. सॉरी, माफ त्याला करा. टाकायचंय. त्याचे मसाले टाकले टाकायचे ते. अच्छा, मसाले टाकल्यानंतर मीठ टाकायचंय. आपल्या दीदीने आज खूप कामं केलं सगळ्यापासून आणि लगेच व्हिडिओ बनवत नाही. ती सध्या ती ओनर आहे जेमेंग्लोची. बिझनेस तरी मला असं म्हटलं तर तुला काय करायचं. बिझनेस वुमन. तुम्हाला काही ज्वेलरीज हवे असतील तर आयडी देतो तुम्हाला. ते मेसेज करा आणि तो आयडी बघा. मला मिळून प्रमोशन जाईल जोरात सगळं. चालू आहे माझं. ठीक आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये आमच्या सोनीने माझे प्रमोशन केलं. या प्रो करायचं. प्रो प्रमोशन चाललंच पाहिजे. मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे. बडबड करत नाही मी. आणि इकडे पण लक्ष दिलं पाहिजे. 2 मिनिटं आपण थांबून थोडस श्रद्धांजली. 2 असं मिनिटं. नाही बोलायचं. अन्न हे ब्रह्म. पूर्ण पूर्ण ब्रह्म. ब्रह्म. आता हे आहेत मसाले. कोणते कोणते मसाले? मला हे बघायचं आहे. याला माहिती आहे. त्याला काय म्हणतात? हळद, त्याला काय म्हणतात? गरम मसाला, हा, व्हेरी गुड. साधा मसाला, लाल तिखट. लाल तिखट मसाला, याला काय म्हणतात? मीठ. हे तुम्ही आमच्या जखमांमधलं. थोड्या वेळाने असं हलवत जायचं. दीदीला मी बोललो थोडस हे कर, तयारी कर. तिने हे ब्लश वगैरे नाही आला. पण लावले. काही मी पण डान्सर आहे. तुम्ही माझा डान्स बघू शकता इन्स्टा पेजवर. माझा इन्स्टा आयडी खाली देतो. थोडासा आणि कढीपत्ता. आम्ही सगळे डान्सर आहेत आम्ही घरात. मी पण कधी काळ डान्स करायची. खूप चांगला डान्स करते अजून पण. थोडंसं सुटलंय माझं ड्रॉइंग.
तरी पण माझ्या पप्पा त्याच्यापेक्षा हार्ड करतात. माझ्या पप्पाला तर एवढं नाही. इन फ्युचर मला चांगला भेटला तर मी डान्स करते. ह्याच वर्षी इन फ्युचर म्हणजे ह्याच वर्षी भेटणार आहे कोणतरी लग्न बिग्न होणार आहे मस्त अजून निघत नाही. लग्न झालं ना काढ मारा नाही गॅस थोडंसं कमी करून थोडं कमी केलं काय म्हणजे 1% मसाले कमी करायचे. मसाले टाकायचे. मसाले कमी करायचे पण टाकायचे. हळद टाकायचा तुमचा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हळद, तुमचा वाकडा झाला. अर्धा चमचा पॅरलाइज झाला. आता मी आहे ते दाखवतोय आता काय थोडीशी थोडी हळद अजून. ओके हळद इज डन. देन तिखट मसाला पूर्ण 1 चमचा भरून. तुमचा ते मसाला खूप तिखट आहे कारण बळून घेतलेला मसाला. मसाला थोडासा अजून थोडासा थांब हा येतो ना. हा मसाला पडला अजून. बस बस. तिखट झालं. तिखट होऊ द्या. आम्ही तिखट काही सवय आम्हाला. तुम्हाला नसेल. आमच्या घरात खूप तिखटच खात मागणं पण आमच्या घरात सगळे रागीट असलंच पाहिजे. आणि माझ्या पण करतात तेवढे. छोटू माय वरती काय गरम मसाला. तर चवीनुसार मीठ तुमची चव जशी असेल तशी. पण हा म्हटलं थंड आहे मला गरम का बोलतात मला माहिती नाही. त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहे नंतर इन्ग्रेडियंट कंबल होते मी नेहमी. किती टाकायचं माहिती आहे ना. चमचाने मला अंदाज कळत नाही ना. किती आपल्याला टाकणार. पडला मीठ असं असं. अजून थोडंसं बस असा मीठ गेला. अजून थोडं टाकायचं आहे. माझा हातच जात नाही त्यावर काय करणार. हॅलो ते आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं पुन्हा. हे बघा मसाल्याचा वास चांगला आहे. हे राजू चाल दोन टमाटे बघ. ते पण बंद झालं. सॉरी नको आवाज येत. काही चुकलं किती येतं काय तुम्ही बॅकग्राऊंडचा आवाज नाही लागू शकत. एवढा पण तो बी जवळ आहे. याच्यामध्ये ते बघा पनीर आता हे पनीर मध्ये स्मॅश केलेलं. आता हे याचं टाकून कन्फर्मेशन घेतली पाहिजे. जाणे दे. असं वाटतंय. काय वाटतंय. आता हे पनीर टाकलं आता मिक्स करून घ्यायचं फटाफट. तुम्हाला माझ्या हातची पनीर भुर्जी खायची असेल तर लवकरात लवकर विजिट करा आमचं घर. मी खायला घालतो. प्रत्येकाने आपलं सिलेंडर घेऊन या. सगळं सिलेंडर आणि सगळं साहित्य पण घेऊन बनवून देईल. ऍक्च्युली आम्ही बनवणार होतो चिकन पण कसं आम्ही वार पाळतो त्याच्यामुळे मग आम्हाला असं संधी नाही. नेक्स्ट ब्लॉग मध्ये बनवतील. हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये
ग्रीन चिकन फिक्स. आणि ग्रीन चिकन बनवणार, ही सांगणार मला, मी बनवणार. खूप चांगलं बनवते, म्हणून आम्ही विचार केला की लग्न लावून द्यायचं. एक चांगला मुलगा असेल तुमच्या ह्याच्यात नजरेमध्ये, आणि तो पण ब्लॉगर वगैरे असेल किंवा चांगला कमावता असेल, म्हणजे चांगला म्हणजे गरीब असलं तरी चालेल, पण मज्जा करणारा पाहिजे, एन्जॉय स्वतःच्या कष्टात. असेल तर मला सांगा नक्की, मी लगेच लग्न करू. म्हणजे तुम्ही लगेच लग्न करा. काय चांगलं झालं. वाईट तुम्हाला दाखव. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. तुम्हाला वाच नाही करू शकतो तुम्ही आता व्हिडिओमधून, नाही तुम्हाला सांगितलं असतं किती मस्त आहे हे सगळं, किती मस्त झालंय. पुन्हा थोडे सेकंड काही 1 मिनिट झाकण ठेवू. 1 मिनिट आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याला शिजवून फालतूगिरी बघतात ना त्यांचे ते काय बोलतात ना, लगेच आयडियल मॅच होतात. एक वीक त्यांचं रिलेशन चालतं, परत एकाला दुसरी आवडते, परत तिच्याकडे जाणार, परत तेच रिपीट मध्ये. सध्या इमोशनल चालू त्या मुलीशी कसं वाटतं आपण कनेक्ट होतोय बस. आता ते सोडून गेले ना, तर त्यांच्यातले 1% असेल, एक मुलगा असेल फक्त त्याचं रिलेशन टिकेल, ते लग्न पण करतील. पण त्याच्या बाकीचे आहेत ना, ते ह्या सीझन मध्ये कोणीच नाही असं जो लग्न करणार आहे, कोणीच नाही. काय त्यांचं रिलेशन म्हणजे काय नसतं त्यांचं, फालतू त्यांचं फक्त सोसायटी पण युथ बिघडतो ना. जे जनरेशन त्यांना तेच वाटतं की हे असंच आहे प्रेम करणं, त्यांना एंटरटेनमेंट द्यायचं. एंटरटेनमेंट स्प्रेड करा ना, पण चांगले स्प्रेड करा ना काहीतरी. काही गोष्टी चांगल्या आहेत, लोकांना मिनिंग समजावा की काय नक्की रिलेशन कसं चालतं. हे काय फालतू दाखवतात आपलं देश. ते खूप मोठा विषय ताण आपण नंतर आता आणली तिने पकड. मस्त आहे. मला असं वाटतं खूप छान जातं, कारण मी केलं म्हणून माझ्या हाताने ते चांगलं झालं. कोथिंबीर टाकली नाही टाक एवढं काय नाही. कोथिंबीर मोरडाच नाही कोथिंबीर, बाकी सगळं मी केलंय. कोथिंबीर कापायला छोट्या पोरांना म्हणून छोट्या पोरांकडून शिकतोय. तुम्ही आता हिचं वय गेस करा किती असेल. कमेंट करा माझं वय किती असेल. गेस करा. आता काय करायचं, मिक्स कर. आता मिक्स करायचं. झाली भाजी, भुर्जी झाली आहे, पनीर भुर्जी, कांदा पाण्यात भुर्जी. आज पप्पांसाठी पण थोडीशी भाजी सांगितली पौराणिक म्हणून. जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी आहे बेस्ट आहे पनीर भुर्जी. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी अंडा भुर्जी, ती पण खूप इझी आहे. इझी आहे ते माहिती आहे मला. फक्त ते अंडे असे फोडतात आणि मग ते मसाले वगैरे टाकून, पहिले मसाले वगैरे टाकतात, सगळे करतात, मग अंडे फोडतात आणि मग मिक्स करतात. कसा खूप बराटा असते माझ्या आमचा भाऊ आला आता. हा आहे ईशान, माझा मावशीचा पोरगा छोटा. सो भाजी इज डन. आता टेस्ट करतो आणि रिॲक्शन घ्यायला टाइम, बिकॉज मम्मी झोपली, बाकी सगळे कामाला गेले आपल्या. आम्ही दोघंच रिकाम टेकलेत, म्हणजे आम्ही धंदे करतो. चांगली गोष्ट आहे ना, खायला जाणार. हे पण एक स्ट्रगल आहे. कोण आलाय बघ.
अब मजा आएगा आता झालं आता गॅस आम्ही बंद करतो तुम्हाला रिएक्शन दाखवू काही अजून एक बहीण आमची नानाची पोरगी मला नाही खायला भेटत का Shit, यार. संध्याकाळी तुझं तुमच्या डब्यामध्ये Damn it. संध्याकाळी उपवास होता नका भांडी झाली वाजून बघ घेतोय ना. गॅस बंद करतो ना तर काय आता ही पण मेकअप आर्टिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट मला काय 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 तुम्हाला कोणाला लग्न समारंभ कुठलाही समारंभ असू द्या मेकअप करत असतील तिला किती मेहंदी काढण्यासाठी पण तुला आवडतं. बरोबर. मला आयडिया देतो मी आज सगळ्यांचा आयडिया देतो मी आज मी राडाच करणार आहे झालं ना गॅस बंद करू काय केलं आमच्याकडे पाव आहे का? गॅस बंद केलेला ऑलरेडी आमच्याकडे यांच्याकडे पाव येते घेऊन आलो आम्ही. पाव घेऊन ये आम्ही पाव गुरुजी पाव खाऊ पनीर गुरुजी पाव ओके भजी इज डन आता आपण टेस्ट करूया ठीक आहे गाईज आता आहे रिॲक्शन टाइम तुम्हाला दिसतोय मी आता आहे रिॲक्शन टाइम आपण रिॲक्शन बघूया कसं झालंय हे पदार्थ टिक 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 नाही ऑनेस्ट ऑनेस्ट भाई ऑनेस्ट छान झालं खूप छान झालं खूप जास्त छान मी शिकवलंय तुला पण एकच घास खायचा होता हावऱ्यासारखा नाही आता आमच्या घास. आता सेकंड मेंबर यावे आमच्या ईशान भाऊंनी नाईस माझा बिल्डिंग मध्ये फिरते मी साईड हा सगळं आता आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये फिरतो सगळ्यांना एक एक घास चावरू आणि रिॲक्शन घेऊ असं नाही करणार आहे पागल आहे का नाही हिला. आता हिला देणार होतं पण हिचा कसं उपवास आहे ना म्हणून ती आता मुकली आज माझ्या हातचं जेवण खायला नंतर कधीतरी ये. नंतर बाद में माणूस मर जाता है हे मला पण एक घास सारा मला पण एक. काहीच भूक लागली हा वा अरे माझ्या मम्मीचा उपवास आहे तू हातला मम्मी फर्स्ट ट्राय मध्येच एवढं चांगलं झालं तर मी काय काय करू शकतो अजून म्हणजे विचार करा तुम्ही विचार करा अजून किती काय करू शकतो मी आता हे संध्याकाळी पण थोडं मम्मी कोण पप्पा वगैरे येतील त्यांना पण टेस्ट करूया त्याचा पण शूट घेऊया टेन्शन ना घेऊ ओके फर्स्ट टाइम काहीतरी बनवलंय चांगलं आलंय यार आणि ते वाचवत. खरं चांगलं आलंय आणि ते बघा. मी खुश आहे काहीतरी बनवलं पहिल्यांदा आता नेक्स्ट ब्लॉग आपला ह्याचा येईल काय झाला चिकनचा नेक्स्ट ब्लॉग आणि हेच शिकवणार आहे ते मला कसं करायचंय सगळे येतात बंद करूया हा ब्लॉग एवढाच होता पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊ आम्ही काही तुम्हाला ब्लॉग आवडला तर एक नवीन रेसिपी घेऊन येऊ आता मी जेवण करू आम्ही जेवतो आणि आपल्या कामाला लागतो ओके बाय. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला प्रेम द्या. प्रेम द्या कमेंट मध्ये सांगा की अजून काय करायला पाहिजे पुढचा ब्लॉग ठीक आहे बाय बाय